बॉलिवूडचं पावसातलं सर्वात आयकॉनिक गाणं कोणतं? हा प्रश्न जर कोणालाही विचारला तर एकाच गाण्याचं नाव डोळ्यांसमोर येईल. आज रपट जाए तो हमें ना उठाई. पडद्यावर अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांचा तो जबरदस्त रोमांस आणि मस्ती, दोघांचा तो भन्नाट डान्स, आजही पब्लिक या गाण्यावर शिट्ट्या मारतं. पण पडद्यावर प्रचंड रोमॅन्टिक आणि बोल्ड वाटणाऱ्या या 6 मिनिटांच्या गाण्यामागचं सत्य इतकं धक्कादायक आहे की तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. ते गाणं शूट झालं खरं, पण त्या रात्री स्मिता पाटील यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं आणि त्या रात्रभर ढसाढसा रडत होत्या. पण एवढं असं घडलं तरी काय होतं त्या रात्री? एका सुपरस्टार अभिनेत्रीवर ही अशी रडायची वेळ का यावी? आज आपण याच अस्वस्थ करणाऱ्या कहाणीचा पडद्यामागचा थरार उलगडणार आहोत. पण ही गोष्ट ऐकण्याआधी आपल्याला स्मिता पाटील नावाचं वादळ थोडंसं समजून घ्यावं लागेल. स्मिता पाटील या काही नेहमीच्या टिपिकल कमर्शियल किंवा ग्लॅमरस हिरोईन नव्हत्या. हिरोच्या मागे गाणी गात गात नाचायचं हा त्यांचा पॅटर्नच नव्हता. स्मिता पाटील त्यावेळच्या समांतर सिनेमाचा प्रमुख चेहरा होत्या. त्यांचे मंथन, भूमिका, आक्रोश असे सिनेमे अत्यंत गंभीर, वास्तववादी आणि विशेष म्हणजे स्त्रीप्रधान होते. आपल्या गहिऱ्या डोळ्यातून अभिनय करणारी एक बुद्धिमान अभिनेत्री अशी त्यांची जनमानसात ओळख होती. त्यामुळे तद्दन बॉलिवूड मसाला चित्रपटात काम करणं त्यांच्या तत्वांमध्येच बसत नव्हतं. पण नियतीचा खेळ कसा असतो बघा. प्रकाश मेहरा यांच्या नमक हलाल या टिपिकल कमर्शियल चित्रपटात काम करायला स्मिताजींनीच होकार दिला. त्यांच्यासाठी हा चकचकीत सेट, हे वातावरण आणि ही ग्लॅमरस दुनिया थोडी नवीन होती, वेगळी होती. त्यात समोर अमिताभ बच्चन सारखा महानायक. तसं सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण तेवढ्यात नेमका तो दिवस उजाडला. आज रपट जाए या गाण्याच्या शूटिंगचा दिवस. दिग्दर्शकाने जेव्हा या गाण्याची संकल्पना स्मिताजींना सांगितली तेव्हा स्मिता पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली. पावसात चिंब भिजत एका पांढऱ्या साडीत अमिताभ बच्चन सोबत एक अत्यंत बोल्ड आणि रोमॅन्टिक डान्स झालं. स्मिता पाटील आतून पूर्णपणे हादरल्या. ज्या वैचारिक सिनेमाच्या तालमीतून त्या आल्या होत्या तिथे अशा सनसनाटी दृश्यांना अजिबात जागा नव्हती. त्यांना हा त्यांच्या कलेचा जवळजवळ अपमानच वाटला. पण कितीही झालं तरी शेवटी त्या एक प्रोफेशनल अभिनेत्री होत्या. त्यांनी मनावर दगड ठेवला, स्वतःला सावरलं आणि कसंबसं त्या गाण्याचं शूट पूर्ण केलं. पण त्यांचा खरा संघर्ष शूटिंग संपल्यावर सुरू झाला. पॅकअप झाल्यावर स्मिता पाटील गप्पच होत्या. त्या कुणाशीही न बोलता थेट घरी गेल्या. त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. पडद्यावर विविध स्त्री भूमिका अत्यंत निर्भीडपणे साकारणारी, चाकोरी बाहेरील प्रश्न विचारणारी ही अभिनेत्री रात्रभर चक्क ढसाढसा रडत होती. आपण आपल्या मूल्यांशी, आपल्या तत्वांशी तडजोड तर केली नाही ना? प्रेक्षक आता आपल्याला कोणत्या नजरेने पाहतील या प्रश्नाने त्यांना भंडावून सोडलं. क्या कर रही हूँ? मैं इनकार क्यों नहीं करती? रात्रभर त्या याच विचारांनी रडत राहिल्या. मैं कौन हूँ, क्या हूँ? इस बाजार में मैं तो खरीदार नहीं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या सेटवर आल्या तेव्हा त्यांचा चेहरा साफ उतरला होता आणि डोळे सुजले होते. त्या खूप उदास होत्या. सेटवर एका व्यक्तीच्या ते लगेच लक्षात आलं. ती व्यक्ती म्हणजेच अमिताभ बच्चन. अमिताभ यांनी कोणतीही गडबड न करता स्मिताजींना बाजूला नेलं, त्यांची मनस्थिती समजून घेतली आणि त्यांची समजूत काढली. अमिताभ म्हणाले, स्मिता, व्यावसायिक चित्रपटांची एक वेगळी अशी गरज असते. त्यात ड्रामा, नाचगाणं, मसाला हे सर्व असावं लागतं. शिवाय सिनेमा म्हणजे फक्त एक काम आहे. याचा तुमच्या वैयक्तिक मूल्यांशी किंवा तुमच्या विचारांशी काहीही संबंध नाही. आपण केवळ आपली भूमिका जीव ओतून साकारायची आणि प्रेक्षकही या गाण्याकडे फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणूनच पाहतील. त्यामुळे स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नका. अमिताभच्या या बोलण्याने स्मिता पाटील यांच्या अस्वस्थ मनाला जरा धीर आला आणि त्यांनी निश्चयाने उरलेला चित्रपट पूर्ण केला. नमक हलाल रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने इतिहास रचला. पावसातल्या या गाण्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि या एका टोटल बॉलिवूड स्टाईल गाण्याने
स्मिता पाटील यांना थेट मेन स्ट्रीम सुपरस्टार बनवलं. कैसी हवा चली पानी में आग लगी जाने क्या प्यास जगी रे. भीगा ये तेरा बदन जगाए मीठी चुभन नशे में झूमे ये मन रे. पण यातही एक विडंबन बघा. गाणं इतकं तुफान लोकप्रिय होऊनही स्मिता पाटील त्यावर कधीच खुश नव्हत्या. खूप वर्षांनंतर एका मुलाखतीत त्यांनी मनातली खंत व्यक्त केली की मी आयुष्यभर इतके दर्जेदार आणि समांतर चित्रपट केले, पण तरीही जेव्हा लोक मला सर्रास नमक हलालची हिरोईन म्हणून ओळखतात तेव्हा मला एक विचित्र संकोच वाटतो, वाईट वाटतं. सुंदर हसणाऱ्या आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या या दिग्गज कलाकारांच्या मनात कधी कधी किती मोठं वादळ सुरू असतं हेच या घटनेवरून आपल्याला समजतं. तुम्हाला स्मिता पाटील यांचा अभिनय आणि त्यांचं हे गाणं कसं वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इतकेच. धन्यवाद. आज फिसल जा